राज बुटेरे सर, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट चालला, जवाब देखना, नजाकत बरा फटका सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्कीच योगराज बुटेरे यांचा डान्स बघायचा आहे आयोजकांना देखील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. स्ट्राइक इनला फलंदाज राकेश आहेत. राकेश आणि संदेश ही जोडी आहे संघर्ष केळणी या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनला फायनली हा चेंडू अडवलेला आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. एक रन शॉट देखील आहे, त्यामुळे 2च धावा असतील या चेंडूवरती. धावसंख्या आहे 6. ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये, नो बॉल आणि त्याच्यावरती येतोय हा चौकार. एकूण मिल्टीला चेंडूवरती 5 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 5 ने पुढे जाईल 11. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा असेल. वाईट बॉल. बघा आयोजकांची सूचना आहे योगराज यांच्यासाठी, डोक्यावरती आपण उभं राहा आणि वाईट द्या. ही फरमाईश आहे दादा, फरमाईश आहे ना. येस. आणि आज डान्स देखील झाला पाहिजे तिघांचा एकत्र. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 धाव झाली पूर्ण आणि त्याच्यावरती मिळते 1च धाव. थोडेसे बॅट्समन स्कीट झाले, थोडेसे पडले आणि फक्त 1च धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. धावा धावा आणि धावा मिळत आहेत या चेंडूवरती. येतोय चौकार. क्या बात आहे. योगराज बुटेरे आज वेगळ्याच मोड मध्ये आहेत. डान्स देखील त्यांचा बघायचा आहे आम्हाला, परंतु सॉन्ग नाही आहेत. बघा क्षेत्ररक्षक होते पॉइंटला, त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चौकार आलेत. चांगली बॅटिंग होतीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा. इन्फॉर्म संघ आहे संघर्ष केळणी. 21 धावा धावफलकावरती आहेत.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना असेल 5 षटकांचा. मी नक्कीच रविदादा धुमाळ यांचं विशेष कौतुक करेन, कारण की अंतिम दिवसामध्ये नेहमीच सामने 4 षटकांचे आपण बघतो, परंतु या स्पर्धेमध्ये दादांनी सांगितलं की कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. प्रत्येक टीमला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्यासाठी मिळावे हा प्रामाणिक प्रयत्न आहे आयोजकांचा. आणि आज शेवटच्या दिवशी देखील आपण पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे खेळवतोय. संघर्ष केळणी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाज आहेत धीरज. ऑन साइडला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज संदेशला. संदेशचा झेल सोडला जातोय. खऱ्या अर्थाने संघर्ष क्रिकेट संघ केळणे यांचं मी देखील मनापासून आभार मानेन, कारण की रविदादा मला आठवतंय 2018 साली संघर्ष चषक झालं होतं गोविलीच्या KGPLच्या ऐतिहासिक मैदानावरती, आणि तिथून मी सुरुवात केली होती माझ्या कॉमेंट्रीची. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसरा झेल सोडला जातोय. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ फक्त झालाय आणि त्यामध्ये 3 झेल सोडलेत. एक झेल मिडॉनला आपण पाहिला, त्यानंतर लॉंगॉनला आणि हा पॉइंटला झेल सोडला जातोय. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 24 आहे. खऱ्या अर्थाने 2018 साली ती स्पर्धा झाली होती, नाही 18ला ती स्पर्धा झाली होती. पहिला वर्ष संघर्ष केळणी यांचा, आणि त्यानंतर भरपूर प्रेम दिलं या कल्याण ग्रामीणने. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिल्टीला एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. धावसंख्या 26 आहे. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चालला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये संघर्ष केळणी या टीमने. आज आय थिंक विकी भोईर टीम मध्ये नाहीयेत, त्यांची कमी भासून दिली नाहीये. संदेश आणि राकेशने ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. क्या बात आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय केलनी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. यस, फक्त आज सॉन्ग नाहीयेत. तुमच्या गाडीमध्ये असेल तर आपण प्ले करू. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 33 धावा. अजून एक तडाखा. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा येतोय षटकार. यस, डे नाईट सध्या ते काम करतायत. $39. धावसंख्या आहे 39 धावा. 39. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू होतोय. अजय
कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, कारण की संघर्ष केळणी या टीमने नक्कीच सुरुवात खूप चांगली केली आहे. क्या बात आहे, लॉफ केला चेंडूला व्ही शेप मध्ये, वाईड इज लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि त्यानंतर आंबिवली टीमला दादा मी पहिल्यांदा पाहिलं होतं सरपंच चषक 10 गाव, अरविंद मिरकुटे यांची ती स्पर्धा होती. पहिल्यांदाच त्या संघाला मी पाहिला आणि तो संघ चॅम्पियन झाला होता विशाल दादा, आणि त्यांनी ब्रास बँड लावले होते, तिथेच तो संघ आला होता नक्कीच. आणि जो एन्जॉय केला आणि त्यानंतर पाहिलं तर पूर्ण गाव आला होता, आंबिवली गाव पूर्ण आला होता 10 गाव गावामध्ये तो सामना पाहण्यासाठी, आणि एकच जल्लोष त्यांनी केला जेव्हा ती स्पर्धा जिंकली. फुल टॉस चेंडू आहे, ऑनसाइडला टर्न केलाय सीमारेषेच्या बाहेर, आणि हा येतोय चौकार. आणि त्या दिवशी महाशिवरात्री देखील होती जेव्हा आंबिवली संघ चॅम्पियन झाला होता. भूषणजी निले आणि संतोष घुगे यांच्या माध्यमातून राकेश भोईर यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 49, 49 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या मॅच मध्ये. संघर्ष केळणी या टीमच्या माध्यमातून जे झेल सोडले होते ते झेल महागात पडतायत. आई गावदेवी रुंदे या टीमला. आणि त्यानंतर आपण एक स्पर्धा पाहिली होती मस्कलच्या मैदानावरती, अनकरपाडा संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. आय थिंक लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा अनलॉक झालं तेव्हा ती स्पर्धा होती, आणि शेवटच्या दिवशी दादांनी इन्व्हाइट केलं होतं कारण की 3 दिवस सचिन देसले कॉमेंट्री करत होते मस्कलचे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 55, 55 धावा. चौकार षटकारांची भाषा बोलली जाते केळणी या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, आज झेल देखील सापडत नाही आणि चेंडू देखील सापडत नाहीये रुंदे या टीमला, आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 57, 57 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे आणि मॅच बॉल येतोय.
धावसंख्या आहे 57 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज कल्पेश. क्या बात आहे, थांबायचे नाव नाहीये केलनी या टीमच्या माध्यमातून. अजून एक षटकार लगावलाय. राकेश साठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. संतोष घुगे अपील करतायत LBW चे आणि अपीलला फेटाळली पंचांनी. पंचांचा इशारा तो लेग बाईस. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 64. विशाल शेठ भोईर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं ATM थोडासा शांत आहे आज, कारण की एवढी चांगली बॅटिंग होते. काहीतरी पारितोषिक येईलच टीमला. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. थोडीशी बंबल झाले फिल्डर आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटक्याचे चटके लागलेत. सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. डान्सिंग डाउन द विकेट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. राकेश भोईर खेळताय 47. या धावसंख्येवरती बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे राकेश साठी. 47 धावांवरती नाबाद खेळतोय. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करताय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 75. 75 धावा धावफलकावरती आहेत. अठ्ठेचाळीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 75. 75. चला रायते आणि कांबा या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. चेंडू कुठे टाकलाय हा देखील प्रश्न आहे. गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये अजय आहेत आणि 9+4 मिळतोय हा पंजा. आज रुंदे संघ अपेक्षित खेळ करत नाहीये हा देखील प्रश्न पडलाय सर्व प्रेक्षकांना. धावसंख्या आहे 80.
फुलटॉस आणि हा षटकार येतोय. पुन्हा एकदा नो बॉल आहे. यस, फिल्डिंग चेंज केली त्यामुळे नो बॉल असेल. यस, काय ऍक्शन आहे योगराज बुटेरे यांची, कारण की फ्री हिट वरती तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाहीयेत. बॅट दाखवायचे राकेशला विनंती असेल. 54 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फ्री हिट आहे. अर्धशतकी खेळी साकारली आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल. काय घडतंय, सेकंड बीमर आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीयेत अजय. काय घडतंय आज रुंदे या टीमच्या माध्यमातून, कारण की धावसंख्या आहे धावफलकावरती 88-88. एक नवीन विक्रम होईल का? 100 धावा होतील का 5 षटकांमध्ये? त्याच दिशेने वाटचाल केली आहे. संघर्ष खेळणी या संघाने. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण की फायनली भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल येतोय. ऑन साइडला फटका चांगला, गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 92. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. धावांचा उच्चांक नोंदवला, हायेस्ट स्कोर आपण पाहतोय या स्पर्धेमधील. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा, धावसंख्या 1 पुढे जाईल 93 धावा. चला, विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन रायते 11 रायते आणि गावदेवी कांबा, या पुढील सामना असेल आणि सामना 4 षटकांचा असेल. यस, रायते टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. दोघांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. राकेश आणि संदेश साठी 99 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. कोणती कमी भासून दिली नाही विकी भोईरची. बॅटची कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि 100 धाव पूर्ण होत आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. संघर्ष खेळणी या टीम साठी. 100 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत. धावा धावा आणि धावा मिळत आहेत आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप चांगला आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 103. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाकाच्या बाहेर, सीमा पार. हा येतो चौकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 107. पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या रायते टीमने 48 त्या धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये
नक्कीच आपटी टीमने बनवल्या होत्या 45, त्या धावा चेस केल्या कांबा टीमने. तिसऱ्या मॅच मध्ये 44 बनवल्या होत्या रायते संघाने आणि त्या धावा चेस केल्या आंबिवली टीमने. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय 107 धाव बनवल्यात आणि 108 धावांचं लक्ष्य आहे. टॉस आपण करूया. रायते 11 रायते, टाळ्या होऊन जाऊ दे दोघांसाठी. राकेश भोईर आणि संदेशने अप्रतिम कामगिरी केली आहे या मॅच मध्ये आणि 107 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि 108 धावांचं टार्गेट सेट केलंय. एकोणसत्तर धावांची इनिंग साकारली या मॅच मध्ये राकेश भोईरने. राकेश भोईर नावाचं वादळ निर्माण झालं. संघर्ष खेळणी या टीमच्या माध्यमातून. कांबा टीमचे कॅप्टन आपण या. सागर टॉस साठी या. सागर आपण या टॉस साठी. सागर टॉस करूया आपण. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये आहे. रायते या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. जे स्वप्न पाहिलं होतं रविदादा धुमाळ आणि राजेश छत्रपती अनकरपाडे या टीमने, ते स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. कारण की ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. गेली 4 दिवस प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. गावदेवी कांबा या टीमने टॉस जिंकला या पुढीलच्या मॅच मध्ये. अजिंक्य आहे स्ट्राइक एंडला फलंदाज. 108 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. 105 धावा चेस होताना आम्ही पाहिलेत. त्या धावा चेस केल्या होत्या आपटीच्या मैदानावरती. मानिवली पाडा टीमने बापसई टीम समोर. विशाल भोईर हा इतिहास आहे कल्याण ग्रामीणचा आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. त्याच्यावरती मिळते 1 धाव.
कृष्णा केणेसर 105 धावा चेस झालेत कल्याण ग्रामीण मध्ये. मानिवली पाडा टीमने तो इतिहास रचला होता आपटीच्या मैदानावरती. विरा स्पोर्ट्स बापसई या टीमला पराभूत केलं होतं आणि त्याच संघाने दुसऱ्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये फक्त 11 बनवल्या होत्या. ऑल आउट झाला होता. हा देखील इतिहास त्यांनी नोंदवला होता तिथे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले केले होते. संदेशने प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या आहे 7. उदय आणि अजिंक्य ही जोडी आहे. उदयने षटकार लगावलाय. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत फार वेगाने. जयेश आणि हा चौकार आहे. जयेश आले होते फार वेगाने परंतु चेंडू पकडला परंतु त्याचा पाय सीमा रेषेवरती लँड झाला आणि त्यामुळे हा चौकार येईल. जर्सी क्रमांक 38 आहे आणि यंदा कर्तव्य आहे जयेश आणि महेश. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात डीप मध्ये. मिडविकेटला फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली पूर्ण आणि 51 धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. 108 धावांचं टार्गेट आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल कारण की अनेक वेळा आम्ही पाहिलेले आहेत 100 धावा देखील चेस होताना 90+ धावा देखील चेस होताना अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. 2 फिल्डर आलेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. नक्कीच झेल सोडल्यानंतर अनेक कारणं असतात. बघा ते सांगतायत की सूर्य आला. कृष्णा केनियाने देखील माहिती आहे कारणं भरपूर असतात जेव्हा आपण झेल सोडतो तेव्हा. नक्कीच सूर्य आला मध्ये जयेश नाही तर त्याने झेल पकडला असता. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 6 झेल सोडले रुंदे टीमने. त्याचाच परिणाम 107 धाव बनवल्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. उदय ऑन स्ट्राइक. यावेळेस ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येथे डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 108 धावांचा 108 धावांचा पाठलाग करायचा आहे. 95 धावांची अजूनही गरज आहे. क्या बात आहे. फटका फसलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल सोडलाय. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये रुंदे टीमने झेल सोडले होते त्याचप्रमाणे झेल सोडले जात आहेत परंतु हवा देखील या बाजूने आहे त्यामुळे डावकुरे आताच्या फलंदाज लेफ्टी बॅट्समनला बेनिफिट असेल.
योगराज बुटेरे नक्कीच पंच आहेत. एक डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. बक्या डॉन, बकासूर. टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. अजिंक्य देखील बचावलेत या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा. अपील स्वीकारली पंचांनी. उदयला माघारी परतावं लागतोय पहिला धक्का आई गावदेवी रुंदे या टीमला. कल्पेश येत आहेत नवीन फलंदाज. मिस टायमिंग आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज कल्पेशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का आई गावदेवी रुंदे या टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू शोधत राहिले बॅट्समन आणि येथे डॉट बॉल. त्यांना वाटलं की चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, परंतु येथे हा डॉट बॉल. धावसंख्या 16 आहे. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत गोलंदाज संदेशने आणि अवघ्या 3च धावा खर्च करतोय. 108 धावांचं लक्ष्य आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. बनवायच्या धावा 108. 92 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवनाथ दादा चौधरी यांच्या माध्यमातून टी शर्ट आहेत आणि प्रत्येक वर्षी दादा तुमच्या माध्यमातून जो ड्रेस कोड असतो तो नक्कीच खूप छान असतो. कलर कॉम्बिनेशन तुमचं जे चॉईस आहे ते नेहमीच खूप चांगलं असतं. तुमचं देखील विशेष कौतुक. नवनाथ दादा चौधरी जे टीमचे स्पॉन्सर देखील तेच आहेत आणि किट स्पॉन्सर देखील तेच आहेत. हे प्रेम आहे त्यांचं. आज थोडासा संघ बॅकफूटवरती आहे, परंतु रुंदे संघ एक चांगला संघ आहे आपल्या या कल्याण ग्रामीण मधील. 18 चेंडू 92 ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत वेदांत. या तिसऱ्या षटकामध्ये अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. ज्या वेदांतने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच वेदांत येतो या तिसऱ्या षटकामध्ये.
ऑन साइडला विकेट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आहे 22. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय अजिंक्यच्या बॅटमधून. यावेळेस ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक, येथील या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. याच ग्राउंडवरती कल्पेश केने यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार देखील मारले होते विशाल भोईर यांच्या अगेन्स्ट मस्कल टीमच्या. एकता चषक घोटसईच्या स्पर्धेमध्ये तो देखील एक इतिहास आहे. नक्कीच विशाल कमबॅक करणार आहे. मस्कल संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. या पुढील जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये मस्कल संघ आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एकतर्फी सामना नक्कीच सुरू आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू आणि 15 षटकार मारावे लागतील कृष्णा केने सर. आणि षटकार जर आलाय अजिंक्यच्या बॅट मधून, अजून 14 मारायचे आहेत. अठ्ठावीस धावा. आणि बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेगला बीट करून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. बॅटची कट होती. यस, चौकार येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण की अजिंक्य स्ट्रायकिंगला होते आणि शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. आता मात्र जरी 12 चेंडू आणि 12 षटकार मारले महाराज तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. ऊन भरपूर आहे, काळजी घ्या, जास्तीत जास्त पाणी प्या, सर्वांना विनंती असेल. फुलटॉस चेंडू आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. नवीन गोलंदाज आहेत हर्ष. 4थं षटक सुरू आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, कारण की 11 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 33 आहे. जरी 11 षटकार आले तरी देखील नक्कीच मेक्षाम सामना जिंकू शकत नाहीयेत. फिल्डिंग मध्ये चुका केल्या रुंदे या टीमने. नवनाथ दादा चौधरी देखील थोडेसे नाराज असतील, कारण की ज्याप्रमाणे परफॉर्मन्स राहिलाय या मॅच मध्ये आई गावदेवी रुंदे या टीमचा.
फुलटॉस चेंडू आहे आणि त्याच्यावरती एकदम मिळते. फुलटॉस त्याला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चला कांबा टीम निर्णय काय प्रवीण दादा? फिल्डिंग 4 ओव्हरची मॅच आहे कांबा आणि रायते या दोन टीम मध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे. हर्ष फुल टॉस. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागतोय. मारायचा होता नक्कीच लॉंग लेगला आणि चेंडू गेला लॉंग ऑनला. त्याला देखील वाटलं की चेंडू गेलाय तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने, पण चेंडू आला लॉंग ऑनला. प्रवीण दादा बनकर यांचे मेहुणे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत या मॅच मध्ये रुंदे या टीमच्या माध्यमातून. रुंदे म्हटलं तर सासुरवाडी आहे प्रवीण दादा बनकर यांची. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. जयेश आहेत गोलंदाज. थोडासा नक्कीच आनंद देखील आपण व्यक्त करतोय कारण की प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि रगरगत्या उन्हामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय तो म्हणजेच केळणी या टीमला आणि दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजून देखील वाट पाहावी लागेल जिंकण्यासाठी केळणी या टीमला, परंतु मी कौतुक करेन केळणी या संघाचं. आज जरी विकी भोईर टीममध्ये नाही आहेत परंतु जर सेकंड मॅचमध्ये आले तर फायदा होईल कारण की हवा देखील लेफ्टीलाच आहे विशाल दादा, त्यामुळे विकी आले तर फायदा होईल. परंतु तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल तर तुम्ही कुठेही मारू शकता. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहिलं. हा षटकार लगावलाय. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे. वेल स्टॉप. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली. आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. टार्गेट खूप मोठं होतं 108 धावांचं.
पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. एकतर्फी सामना सुरू आहे. मजा नाही या मॅच मध्ये कारण की टार्गेट खूप मोठं होतं. केळणी संघाने चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. खास करून राकेश भोईर ने 69 धावा नाबाद बनवल्या. यापुढील सामने 4 षटकांचे असतील. यापुढील दोन्ही सामने जे होतील ते 4 षटकांचे असतील. त्यानंतरचे सामने हे 3 षटकांचे असतील. अंतिम चेंडू आणि सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे संघर्ष केळणी या संघाने. या स्पर्धेमधील हा खूप मोठा विजय मिळवलाय. अभिनंदन संघर्ष केळणी या टीमचं आणि हार्ड लक आई गावदेवी रुंदे या संघाचं. चला लाईनअप करायचं, शेक हँड करायचं आहे आणि